हे बघू शकता मित्रांनो, आज शेतामध्ये आलेला आहे मी. हे बघा मित्रांनो, आज मी ते खड्डा पडला होता, पूर्ण झाकून घेतलेला आहे. बघू शकता की या ठिकाणी पण पावसामध्ये खड्डा पडला होता मोठा. त्याला हे मी झाकून घेतला दगडा वगैरे घालून, कारण की बऱ्याच दिवसापासून आम्ही आले नाही. खोऱ्यावर इथं पडलेलं आहे. बघू शकता मित्रांनो, शेतामध्ये आमच्या झाड पडलेलं होतं पाण्यामुळे, पावसामुळे, पाऊस वारामुळे झाड पडलेलं असं दाखवतो मला. मी आग लावलेला आहे. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आमचं झाड आहे नारळाचं, ते देखील तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, नारळ झाड आमचं, आणि लिंबू झाड देखील लावलेलं आहे मी. हे बघा, लिंबू झाड किती मस्त आलेलं आहे. थोडस किडा लागत आहे. मी इकडे नसता म्हणून याला जास्त देखभाल मी करत नाही, कारण की जेवढं येईल तेवढं आलं, गेलं तर गेलं. हे नारळ झाड जर मी लावलेलं आहे, हे 2 वर्षाचं झाड आहे मित्रांनो. होऊ शकतो आम्ही शेड मारलेलं आहे शेतामध्ये. यामध्ये सर्व पाणी वगैरे ठेवतो पिण्यासाठी. खूप कुऱ्हाड आहे या ठिकाणी. हे सगळं जे शेतीला लागते सामान सगळं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे.